रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पनवेल शहराध्यक्षपदी निलेश सोनावणे यांची नियुक्ती। यावेळी उपस्थित मान्यवर आरपीआय महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे, कोकण युवक अध्यक्ष सुशांतदादा सकपाळ, पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष दिनेशदादा जाधव, पनवेल महानगरपालिका क्षेत्र युवक अध्यक्ष अक्षय अहिरे, अमोल इंगोले, निलेश सोनावणे, नवीन पनवेल शहराध्यक्ष अंकुश साळवे आदी मान्यवर उपस्थित राहून यांनी निलेश सोनावणे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। जय भीम। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ह्या ठिकाणी पनवेल शहर अध्यक्षपदाची जी जागा रिक्त आहे त्या जागेचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः माझ्या समवेत माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सदस्य सुमितजी मोरे साहेब, आमचे सहकारी अमोल इंगोले, पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे युवक अध्यक्ष आहिरे साहेब, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे युवक सरचिटणीस फिलिप नायर, माझे अगदी जुने सहकारी खांदा कॉलनी शहर अध्यक्ष दिनेश जाधव, माझ्या नवीन पनवेल शहराचे अध्यक्ष अंकुश साळवे आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत आज आपण पनवेल शहर अध्यक्षपदी माननीय निलेशजी सोनावणे साहेब यांची ह्या ठिकाणी नियुक्ती करत आहोत। माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी चांगलं काम करावं अशा त्यांना मी ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसेच दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68वा वर्धापन दिन आपल्या रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आज आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून 3 ऑक्टोबर 2025चा जो वर्धापन दिन आहे तो अतिशय थाटामाटात आणि बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्याला सक्सेस करायचं आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने पावलं टाकली पाहिजेत, प्रयत्न करायला पाहिजे अशी सगळ्यांना मी ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो। आणि आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून निलेश सोनावणे यांना पनवेल शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतो असं जाहीर करतो। सध्या बऱ्याच काळापासून इथे पनवेल शहर अध्यक्षपद हे रिकामं होतं आणि या पदाला न्याय देण्यासाठी सामाजिक जीवनामध्ये सतत संघर्ष करत असणारे पत्रकार म्हणून ज्यांची सगळ्यांना ओळख आहे आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांना सगळे ओळखतात असे निलेशजी जे आहेत सोनावणे यांना आपण इथे शहर अध्यक्षपद देतोय। खरं तर पनवेल शहराचा इतिहास फार मोठा राहिलेला आहे। रिपब्लिकन चळवळीत आठवले साहेबांच्या मागे खंबीरपणे अख्खा पनवेल पहिल्यापासूनच उभा राहिलेला आहे आणि या शहराचं अध्यक्षपद निलेशजींसारख्या अभ्यासू आणि कार्यरत असणाऱ्या, समाजकार्य करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला मिळतंय याचं आम्हाला सगळ्यांनाच समाधान आहे। आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे, आशा आहे की या पदाचं ते नक्कीच सोनं करतील। रिपब्लिकन चळवळीमध्ये ते पूर्वीपासूनच आहेत, पण रिपब्लिकन पक्षामध्ये हक्काने आता त्यांचा वाटा असणार आहे आणि त्यांना मोलाची कामगिरी याच्या पुढे करायची आहे, कारण पनवेल शहराची प्रचंड जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे। आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी। जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकरजी कांबळे साहेब यांच्या आदेशाने आज माझी या ठिकाणी पनवेल शहर अध्यक्षपदी रिपाईच्या निवड करण्यात आलेली आहे। मी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब
यांचेही धन्यवाद मानेन. आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांचे देखील धन्यवाद मानेल. त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे कोकण प्रदेश कमिटी सदस्य मोरे साहेब, सुमित मोरे साहेब यांचे देखील मी धन्यवाद मानेल की मला त्यांनी या पदासाठी योग्य निवड म्हणून केलेली आहे आणि सर्वात मोलाचा वाटा ज्यांचा आहे, ज्यांच्या आदेशाने मला आज पत्र हे देत आहेत. तर त्या प्रभाकरजी कांबळे यांनी देखील माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, निश्चितच पक्षाचे ध्येय धोरणे आणि पक्षाचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांसाठी पक्ष कार्यरत राहील आणि पनवेल शहरामध्ये नव्हे तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाकरजी कांबळे यांच्या खांद्याला खांदा लावून मी निश्चितच पक्षाने दिलेल्या जबाबदारीचं निश्चितच सोनं करेल. या ठिकाणी माझ्या नियुक्तीपदासाठी आमचे उपस्थित अमोलजी कांबळे साहेब असतील, अमोलजी इंगोळे साहेब असतील, आमचे दिनेशजी जाधव असतील, तसेच युवा अध्यक्ष जे आहेत अहिरे साहेब ते आणि इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे मी धन्यवाद मानेल की या ठिकाणी मला जे नियुक्तीपत्र देताना एक तातडीने उपस्थित राहिले आहेत आणि मला जर या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद.